नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। घरच्या घरी पेडिक्युअर कसं करायचं, कमीत खर्चात आणि कमी वेळामध्ये कसं केलं जाईल, मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पायांच्या पण भेगा कशा कमी होतात ते पण दाखवणार। त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं गरम पाणी, जेणेकरून आपल्याला पाय बुडवता येईल। तेवढं 1 रुपयावाला शॅम्पू कोणताही घेऊ शकता तुम्ही। हायड्रोजन पेरॉक्साईड हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही आहे। नुसतं शॅम्पूने गरम पाण्याने पण तुमच्या पायाच्या भेगा जाऊ शकतात। इथं मी स्क्रब घेतलेला आहे। स्क्रबची पुडी पण दुकानामध्ये 10 रुपयाला भेटते आणि इथं आहे हे ॲलोवेरा आपलं मॉइश्चरायझर लोशन आहे हे। प्रथम मी गरम पाणी घेतलेलं आहे, खूप कडक नाही खूप थंड पण नाही, कोमट असं पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 रुपयावाली शॅम्पूची पुडी घालणार आहे आणि 1 टोपण हायड्रोजन पेरॉक्साईड घालणार आहे। हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय हे घालण्याचं काय हे आहे उद्देश माझा की जे आपल्या पायांना भेगा पडलेल्या असतात त्यासाठी मी इथं हायड्रोजन पेरॉक्साईडचे 2-3 थेंब घातलेले आहेत। त्यानंतर मी ह्याच पाण्यामध्ये शॅम्पू ॲड करणार आहे, जेणेकरून शॅम्पूच्या पाण्याने आपले पाय आपले हात वगैरे ना खूप स्वच्छ निघतात कोमट पाण्यामध्ये भिजवले, जेणेकरून आपण नवीन कपडे म्हणा किंवा काही म्हणा ते शॅम्पूच्या पाण्यात धुतो, तसंच आपले पाय पण हात पण आपण शॅम्पूच्या पाण्याने धुतल्याने खूप चमकदार दिसतात आणि मळ पण निघून जातो। त्यासाठी इथं शॅम्पू यूज केलेला आहे मी। तुम्ही कोणता पण शॅम्पू यूज करू शकता। आता मी दोन्ही पाय ह्याच्यात बुडवून ठेवणार आहे, जेणेकरून 10 मिनिटाचा असं कालावधी ठेवणार आहे। टाचा आपल्या पायाच्या भेगा पूर्ण पाय म्हणजे आपलं फूट फक्त तो आपण पाण्यात इथं बुडवून ठेवणार आहोत। पाणी घेताना एवढंच लक्षात ठेवायचं की खूप गरम घ्यायचं नाही आहे, कारण की चटके पण बसू शकतात पायांना। आणि मला कोणीतरी सांगितलेलं आहे की आत्ता 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट की मला एका कस्टमरने सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये जी फरशी असते ती थंडीमध्ये खूप गार पडते, जमीन थंड असते, त्याच्यामुळे फरशी पण थंड पडते, त्याच्यामुळे पायाच्या भेगा वाढतात। हेही कारण आहे पायांच्या भेगा वाढण्याचं। त्यासाठी तुम्ही पेडिक्युअर करू शकता घरच्या घरी, स्वतःच्या काळजीसाठी स्वतःच्या शरीरासाठी करू शकता वेळात वेळ काढून, कारण की पायाचे जेव्हा भेगा असतात ते थोडेसे तडकल्या की मग त्यात माती वगैरे काय गेली किंवा कशात पाय ठेवण्यात आलं की जळतं, त्यासाठी आपण हे घरच्या घरी करू शकतो। इथं मी बारीक भांडं घेतलं आहे, त्याच्यामुळं पाणी थोडंसं लीक होतं आहे, खाली होतं आहे, सांडतं आहे। A few minutes later. इथं माझे पाय पाण्यामध्ये ठेवून मला 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाण्याचा कलर पाहू शकता, पाण्याचा कलर चेंज झालेला आहे। आपल्या पायाला जेवढी काही घाण असते ना, पेरॉक्साईड जे जेल टाकलेलं आहे मी, शॅम्पू टाकलेला आहे, त्याच्यामुळे पायाची जेवढी काही घाण होती ती इथं निघून गेलेली आहे। 1 सुती टॉवेलने मी हे माझे पाय स्वच्छ पुसून घेते आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावर ॲप्लाय करणार आहे जे कोणतंही अक्रोडचं वगैरे 15 रुपयाला 10 रुपयाला पाऊचमध्ये असं स्क्रब मिळून जातो मेडिकलमध्ये, तो आपल्याला इथं यूज करायचा आहे। मी इथं अक्रोडचाच घेतलेला आहे स्क्रबचं ह्यासाठी की आपले पाय स्मूथ होण्यासाठी, मऊ होण्यासाठी मी इथं स्क्रब चोळून घेते पायाला। हे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटेल तर तेव्हा हे केलं तर गरजेचंच आहे। जसं आपल्या चेहऱ्याला गरज असते स्क्रबची, तसंच पण आपण पायाला पण हाताला पण स्क्रब चोळू शकतो, छान होतात, शाईन होतात, मऊ होतात हात पण। त्यासाठी मी इथं पायाला स्क्रब लावून घेते आहे। पायांच्या भेगांना पण मी चोळून घेते मऊ होण्यासाठी।
आणि इथं मला खूप म्हणजे एक महत्त्वाचं सांगायला आवडेल की आधीच्या काळामध्ये ना असं काही स्क्रब वगैरे किंवा काही नव्हतं ना, त्यावेळेस आहे ना माझ्या मम्मीला जळवात होता, तेव्हा ती माझी मम्मी आहे ना एक उपाय करायची, ती म्हणजे ग्रीस लावायची तिच्या पायाला, हाताला. तिला खूपच भेगा होत्या, पण त्या ग्रीसमुळे ना तिच्या भेगा पूर्ण जायच्या. आणि मी भरपूर कस्टमर्सला सांगितलं किंवा माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं की किंवा माझ्याकडं जेव्हा जेव्हा अवेलेबल होतं ग्रीस तेव्हा तेव्हा मी त्यांना पण दिलेलं आहे. ग्रीसमुळे ना त्यांच्या पायाच्या भेगांना खूप इफेक्ट झालेला आहे. भेगा पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत ग्रीसमुळं आणि मऊ पण पडलेल्या आहेत. रात्री झोपताना तुम्ही पण पाय स्वच्छ धुवून त्याला जर ग्रीस लावलं आणि सॉक्सेस घातले, असं रोज जर तुम्ही केलं तर पायाच्या भेगा पूर्ण नाहीशा होतील. इथं मी मस्तपैकी पायाच्या पूर्ण तळव्यांना वगैरे इथं स्क्रब चोळून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. मालिश करून छानपैकी असे स्क्रबने. तुम्ही म्हणता की आपण काम करणाऱ्या बायका रोज पाण्यात मातीत वगैरे पाय असणार, तर आपल्याला कुठला हा वेळ भेटणार आहेत. पण का नको आपल्यासाठी वेळ, आपल्यासाठी पण थोडासा वेळ काढला पाहिजेत, जेणेकरून आपल्या पण शरीराची निगा राखली गेली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही हे करू शकता. हे खूप कमी वेळात एक अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये होऊ शकतं हे घरच्या घरी. तुम्हाला पार्लरमध्ये पण जायची गरज नाही आहे ह्याच्यासाठी. स्क्रब लावून झाल्यावर परत एकदा मी पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी ह्या पायाला मॉइश्चरायझर लोशन लावून घेणार आहे. आणि जरा वेळ आपण हे केल्यानंतर थोडा वेळ अर्धा 1 तास रेस्ट घेऊ शकता, काही काम न करता, किंवा चप्पल वगैरे घालून घरातले काम करू शकता तुम्ही सॉक्स घालून. पाहू शकता इथं माझे पाय किती चमकदार दिसत आहेत. सगळ्या लेडीज लोक आहेत ना की फेसची, हाताची वगैरे काळजी घेतात, कारण की तो दिसणारा भाग आहे, पण पायाची काळजी कोणीच घेत नाही, कोणीच घेत नाही. त्यासाठी मी हा पेडिक्युअरचा व्हिडिओ आणलेला आहे की घरच्या घरी कमी टायमिंगमध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही कसं पेडिक्युअर करू शकता. इथं माझं पेडिक्युअर तयार आहे. तर 4 दिवस तशी ठेवली, शेवटी काल मग ते भांडी धुवायला घ्यायचं म्हणून मग ती लावून टाकली डोक्याला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. माझे पाय तुम्ही पाहू शकता कसे दिसत आहेत. आता मी ह्याला नेल पेंट अप्लाय करून घेते. पाहू शकता माझे छान असे पाय. व्हिडिओज आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.